See, the fourth topic was over. Then we will begin with the new topic, modern analytical chemistry. Okay. The modern analytical chemistry topic includes the points. First is the concentration of solution, in which we are going to study the molarity, normality, mole fraction, its definition and numerical problems. In 8.2, we will study the chromatography, its definition, types. We will study details, GLC, that is definition, instrumentation and application of GLC. And last one is the thermal analysis. Thermal analysis मध्ये आपल्याला TGA study करायचा आहे. ठीक आहे. So this is the syllabus for the modern analytical chemistry topic. Let us discuss the first, that is concentration. Okay. Did you hear the word concentration? What is concentration? Do you know? Anybody? What is concentration? Hello, am I audible? Yes, ma'am. Concentration कशाला म्हणायचं सांगा एखादी एक्झाम्पल. हॅलो. Yes, ma'am. कशाला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन, एखादी एक्झाम्पल सांगा. मॅडम, शुगर डिझॉल्व इन वॉटर ऍज अ कॉन्सन्ट्रेशन एक्झाम्पल म्हणून होऊ शकतं ना. शुगरचं कॉन्सन्ट्रेशन इन विथ रिस्पेक्ट टू वॉटर. नाही तसं विचारलेलं नाही मी, एवढं हे रफ, थोडं परफेक्ट हवं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं? 1 मोलार 2 मोलार ऐकले का? 3 मोलार, 0.1 मोलार, 0.2 मोलार. येस मॅडम. नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व्ड पर युनिट व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. कशाचे डिझॉल्व करतो आपण? सोल्यूटचे. ठीक आहे. हे आहे कॉन्सन्ट्रेशनचे डेफिनेशन, जे तुम्ही 12th ला शिकलेला आहात. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ द सॉल्व्हंट. जे सॉरी, त्या सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट तुम्ही किती डिझॉल्व करता, तर ती अमाऊंट जी आहे सोल्यूटची अमाऊंट, तर त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. ठीक आहे नाही, तुम्ही असं 12th ला शिकलेलं सेम तेच आपण सांगणार आहोत आहे, फक्त थोडं डिफरंट आहे. थोडं म्हणजे खूप स्मॉल अमाऊंट मध्ये आपण सांगणार आहोत की अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. एक युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मध्ये किती अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहे, विच इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन. समजा 1 लिटर शुगर सोल्युशन आहे. 1 लिटर शुगर सोल्युशन मध्ये जर तुम्ही 10 ग्रॅम शुगर डिझॉल्व केलेली असेल, 1 लिटर सोल्युशन मध्ये 10 ग्रॅम जर तुम्ही डिझॉल्व केलेली असेल शुगर किंवा सोल्यूट, तर 10 ग्रॅम 10 हा काय झालं तुमची कॉन्सन्ट्रेशन झालं. 10 ग्रॅम हे काय झालं तुमचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. तर WS डिवायडेड बाय MS. ओके, WS डिवायडेड बाय MS. W means weight of solute, M is the mass of solute. वेट डिवायडेड बाय मोलार मास. सॉरी, ते फक्त नुसतं मास नाही आहे, फक्त ते मोलार मास आहे. वेट डिवायडेड बाय मोलार मास. मोलार मास किंवा मॉलिक्युलर वेट असं पण तुम्ही म्हणू शकता त्यासाठी. तर नंबर ऑफ मोल्स अगोदर तुम्हाला फाइंड आउट करावे लागतील, है की नाही. नंबर ऑफ मोल्स कसे काढले जातात, तर त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. आता वेट आणि मॉलिक्युलर वेट मला सांगा, हे दोन्ही सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट मॅम. वेट मीन्स मास असतं आणि मॉलिक्युलर मास वेगळं असतं. मॉलिक्युलर मास वेगळं. कसं काढतो आपण मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट? कसं काढू शकतो आपण? मुलं सांगतील. नंबर ऑफ मोल्स इंटू जे मास असतं त्याला मल्टिप्लाय करायचे नंबर ऑफ मोल्स, आणि जे आन्सर येईल ते मॉलिक्युलर मास असतं. इज इट राईट? सुगंधी थांबा, आता तुम्ही आता मध्ये बोल नका. मुलांपैकी अभिजित चोरडे आहे का? D14 चोरडे अभिजित. अभिजित चोरडे आहेत का? D14. नेक्स्ट बाबर किरण बाबर.
अजय बनसोडे, बनसोडे अजय, अजय बनसोडे आहेत का? नेक्स्ट गावडे आशिष, आवाज येतोय का? मुलींना आवाज येतोय? हॅलो मॅम. हा येतोय, ठीक आहे. गावडे आशिष आहे का? हॅलो. हा कोण बोलतोय? हा मॅडम, काय नेटवर्क इश्यू असल्यामुळे काय दिसत नाही, स्क्रीन पण दिसत नाही आणि आवाज बी क्लिअर येत नाही तुमचा. मग मी काय करू आता? घेऊन जाऊ का हे पीसी कुठं? नाही, लिव्ह करून परत जॉईन होऊ का मॅम? पहा आता दिसतंय का? नेटवर्क मध्ये मॅम जावा नाही ना. आता एक सेमिस्टर संपत आली, तेच तेच किती वेळा सांगायचं तुम्हाला? नाही मॅडम, प्रॉब्लेम येत नाही, आजच यायला लागलाय सकाळपासून. मुलांमध्ये कोण आहे अजून? ज्ञानेश्वर इरकर आहे का? ज्ञानेश्वर, समर्थकडे D21. समर्थ, व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन? Number of mole solvent in हॅलो कडे. hello. हा व्यवस्थित सांगायचं आन्सर. जसं एक्सप्लेन केलं तर सांगता आलं पाहिजे. संपत आले तुमचे एक सेमिस्टर आता. व्यवस्थित सांगा आन्सर. एक्सप्लेन जसं केलं तर सांगायचं. काय सांगितलं? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? नेक्स्ट. राज बोत्रे, राज आहे का? Hello, ma'am. हा, व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन राज? Hello. हा, The amount of solute present in unit volume of solution. solution. It is called as concentration. Very good. Okay. Next. जाधव विनायक, D19. जाधव विनायक आहे का? प्रथमेश जमदाडे, D20. जमदाडे प्रथमेश. हॅलो, जमदाडे प्रथमेश. कुंभार शुभम, D36. शुभम आहे का? कुंभार शुभम. प्रदीप लांडगे. हॅलो. हा मॅडम. हा प्रदीप, तुम्हाला पुढचं क्वेश्चन आहे की तुम्ही मॉलिक्युलर वेट कसं काढू शकता? हाऊ यू कॅन फाइंड आउट द मॉलिक्युलर वेट? कसं काढू शकता तुम्ही मॉलिक्युलर वेट? प्रश्न समजला का प्रदीप? मॉलिक्युलर वेट कसं काढतात? समजला मॅडम प्रश्न. हा सांगा आता उत्तर समजून. कसं काढलं जातं मॉलिक्युलर वेट? मॉलिक्युलर नेक्स्ट. केशव आहे का? केशव. Yes, madam. Keshav, can you explain how we can find out the molecular weight? Mass of substance divided by number of moles of substance. Mass of substance divided by Mass molecular of weight. number of moles of substance. Molecular weight काढायचं. Molecular weight. प्रथमेश आहे का? Yes, ma'am. प्रथमेश, मॉलिक्युलर वेट कसं काढलं जातं? Sum of atomic weights of atoms in a molecule. सिंपल आहे. इट इज व्हेरी सिंपल. बरेच वेळा सांगितले मी पण आणि तुम्ही काढलेलं आहे 12वीत. कसं काढता तुम्ही? की तुम्हाला ॲटॉमिक वेट जे आहे, ॲटॉमिक नंबर, त्याच्या दुप्पट त्याचं मॉलिक्युलर वेट आणि त्याची सम करायचे. फॉर एक्झाम्पल H2 आहे. तर H2 चं कसं काढू शकता तुम्ही? H चा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याच्या दुप्पट त्याचं मॉलिक्युलर वेट असतं. पण त्यावेळेस पण मी सांगितलेलं की एक्सेप्ट हायड्रोजन. हायड्रोजन जर सोडला तर तुम्ही बाकीचे त्याच्या दुप्पट मॉलिक्युलर वेट घेणार आहात. तर हायड्रोजनचं एकच घ्यायचं. 1 गुणिले 2 किती झालं? 2. आणि प्लस
आता ऑक्सिजनचा, ठीक आहे, आता ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 4. ऑक्सिजनचा ॲटॉमिक 16. नंबर 8 आहे. 8 आहे. ॲटॉमिक नंबर 8. हा, त्याच्या दुप्पट त्याचं मॉलिक्युलर वेट किती? 16. 16 आहे की नाही? 15 कोण म्हणते? 16. 8 दुने 16. त्याच्या दुप्पट किती झालं? 16. 16 अधिक 2 हायड्रोजन आहेत. 16 अधिक 2 किती 18. आले? 18. 18 हे H2O चं काय झालं? मॉलिक्युलर वेट झालं. ठीक आहे, असं तुम्ही मॉलिक्युलर वेट काढत असता. आता इथं आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. तर नंबर ऑफ मोल्स साठी तुम्हाला वेट दिलेलं असतं न्यूमरिकल्स मध्ये, डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट तुम्हाला काढायचं असतं. तर मॉलिक्युलर वेट कसं काढायचं मी आता डिस्कस केलं. ठीक आहे, समजलं सगळ्यांना मॉलिक्युलर वेट कसं काढलं जातं? समजलं का? आता पहा कॉन्सन्ट्रेशन जे आहे, तर आता इथं काही सोल्युशन्स दिलेले आहेत. ठीक आहे, आता एक वॉटर आहे, त्या वॉटरमध्ये एक कलर ऍड केलेला आहे. जर तुम्ही थोडेच पार्टिकल त्यामध्ये ऍड केले तर तुम्हाला ते जे सोल्युशन आहे जर डायल्यूट दिसेल. डायल्यूट सोल्युशन म्हणजे की त्या सोल्युशन मध्ये सॉल्वंट इज मोर दॅन द सोल्यूट असतं. ओके, किंवा सोल्यूट पार्टिकल्स आर लेस दॅन द सॉल्वंट मॉलिक्युल्स किंवा सॉल्वंट पार्टिकल्स. सोल्यूटचे खूप कमी असतात, सॉल्वंटचे जास्त असले तर त्या सोल्युशनला डायल्यूट म्हणायचं. म्हणजे 1 लिटर शुगर मध्ये 1 लिटर जर पाणी आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा तुम्ही जर शुगर ऍड केली, ते जे सोल्युशन झालं असेल ते सोल्युशन कसं असणार आहे? डायल्यूट का कॉन्सन्ट्रेटेड असेल? डायल्यूट असेल. कमी टाकलं की डायल्यूट. ठीक आहे, आणि जास्त जसं तुम्ही क्वांटिटी पण आहेत दोन. ठीक आहे, आता पहा जसे डायल्यूट मध्ये तुम्ही जसं अमाऊंट सोल्यूटची ऍड करत राहणार आहे, जसं वाढवत जाईल त्याचं कॉन्सन्ट्रेशन, तर तसं ते कॉन्सन्ट्रेटेड बनणार आहे. तर इथं तुम्हाला चेंज लगेच लक्षात येईल. गावडे आशिष आहे का? आशिष गावडे? येस मॅम. हा, काय एक्सप्लेन केलं सांगा मी? डायल्यूट कशाला म्हणायचं आणि कॉन्सन्ट्रेटेड? गावडे आशिष पटपट बोलायचं. एका विद्यार्थ्याला एक अर्धा तास वेळ नसतो आपल्याकडे, सिलेबस पण संपवायचा आपल्याला. पटपट उत्तर द्यायचे, नाही तर वेटिंग रूम मध्ये जाऊन बसायचं. बोलायचं, चुकीचं का होईना पण बोलायला शिकायचं. पटपट. आहे का गावडे? येस मॅम. काय सांगितलं? डायल्यूट सोल्युशन कशाला म्हणायचं? आशिष? हॅलो आशिष? हा येस मॅम. प्रश्न समजला का? डायल्यूट सोल्युशन कशाला म्हणायचं आहे प्रश्न आहे. डू अंडरस्टँड? मॅम समजला, पण मी आता लिव्ह होऊन जॉईन झाली इतका मला स्क्रीन दिसत नव्हती. बाकीच्या विद्यार्थ्यांना समजलं का? एक्सेप्ट गावडे आशिष, बाकीच्या विद्यार्थ्यांना समजलं डायल्यूट कशाला म्हणायचं? बाकीचे स्टुडंट्सना बोलता येते का? आशिष होय तर म्हणायचं पटकन, किंवा नाही तर म्हणायचं. चव्हाण श्रुतिका आहे का? येस मॅम. सांगा श्रुतिका, डायल्यूट सोल्युशन कशाला म्हणायचं आणि कॉन्सन्ट्रेटेड कशाला? हॅलो. येस मॅम. हा, मोर सॉल्वंट लेस सोल्यूट. लोअर लेस आणि लोअर वेगवेगळे का श्रुतिका? मोर सॉल्वंट मोर, येस, मोर सॉल्वंट अँड लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट, त्याला काय म्हणायचं? डायल्यूट. ऐकलं का आशिष? ऐकलं तुम्ही? येस मॅम. हा, सांगा आता आन्सर. डायल्यूट मोर अमाउंट ऑफ सोल्वंट अँड लेस अमाउंट ऑफ सोल्यूट असेल तर डायल्यूट, आणि त्याच्या अपोजिट असेल तर त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेटेड. अपोजिट सांगा, अपोजिट कसं असेल मग? लेस अमाउंट ऑफ सॉल्वंट अँड मोर अमाउंट ऑफ सोल्यूट. ठीक आहे, तर ते जर असेल त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, दिस इज द डिफरन्स बिटवीन द डायल्यूट सोल्युशन अँड कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. ठीक आहे, तर कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय सांगतो आपण की कॉन्सन्ट्रेशन इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. एक युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मध्ये किती अमाऊंट मध्ये सोल्यूट आहे. आता हा जो लास्टचा कॉन्सन्ट्रेटेड ग्लास दिसत आहे तुम्हाला, तर याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ आपण कलर ऍड केला असेल, 2 चमचे किंवा 3 चमचे 4 चमचे, तर तो त्याचं त्या सोल्युशनचं पूर्ण काय असतं? कॉन्सन्ट्रेशन असतं. ठीक आहे,
कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांना समजलं का? त्यामध्ये Yes, कोणाला काय डाऊट नाही ना? Yes, ठीक आहे. आता सेकंड नॉर्मॅलिटी. ठीक आहे. आता नॉर्मॅलिटी कशाला म्हणतो आपण? तुम्ही 1 नॉर्मल, 0.1 नॉर्मल, 0.2 नॉर्मल हे ऐकलं असेल. तर या कॉन्सन्ट्रेशनचेच आता आपण डिफरंट वे मध्ये हे कॉन्सन्ट्रेशन काय करणार आहोत, तर एक्सप्रेस करायचं आपल्याला. कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायचं. आता आपण म्हटलं की 2 चमचे 3 चमचे शुगर असेल किंवा कलर आहे, आपण ते ऍड केले पाण्यामध्ये. आता ते आपण असं म्हणू शकतो का की 1 टेबल स्पून आहे, 2 टेबल स्पून, तर आपल्याला ते आता एक परफेक्ट वर्ड मध्ये सांगावं लागेल, एक्सप्रेस करायचे आपल्याला. ठीक आहे. तर मग ते आपण नॉर्मॅलिटी मध्ये एक्सप्रेस करू शकतो, मोलॅरिटी मध्ये एक्सप्रेस करू शकतो, मोलॅलिटी मध्ये एक्सप्रेस करू शकतो किंवा मोल फ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे. तर दीज आर द वेज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन. सो लेट अस डिस्कस द फर्स्ट नॉर्मॅलिटी. ठीक आहे. आता नॉर्मॅलिटी म्हणजे काय पहा, सिम्पलेस्ट डेफिनेशन नॉर्मॅलिटीची, नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट. सोल्यूटचे आपण मगाशी सांगितलेले की अमाऊंट. आता आपण काय सांगणार आहोत की नंबर ऑफ आता नंबर ऑफ अमाऊंट ऑफ सोल्यूट म्हणणार नाही आहेत आपण, आपल्याला नॉर्मॅलिटी मध्ये ते काय करायचं आता डिस्कस करायचंय. तर आपण म्हणणार आहोत की नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशन मध्ये सोल्यूटचे किती नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट आहेत हे जर क्वेश्चन मार्क केलं तुम्ही, तर त्याचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे तुमची नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशन मध्ये किती नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट सोल्यूटचे प्रेझेंट असतील त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मॅलिटी म्हणायचं. त्या सोल्युशनची काय असेल, नॉर्मॅलिटी. मग 1 नॉर्मल असेल, 2 नॉर्मल असेल किंवा 0.1 नॉर्मल, 0.2 नॉर्मल, तर 0.1, 0.2 नॉर्मल किंवा 1, 2 हे काय असतात, तर नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्युट्स असतात. त्या सोल्युशन मधील रिस्पेक्टिव्ह जे सोल्युशन असेल त्यामधील ते काय असतात, नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट्स असतात. ठीक आहे. डू यू अंडरस्टँड द डेफिनेशन? Yes, ma'am. ओके. आता पहा, त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कॅपिटल N इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम, दॅट इज WS, वेट ऑफ सोल्यूट W, आणि S फॉर सोल्यूट, डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट. आता शॉर्ट मध्ये आपण लिहूया ES, E फॉर इक्विव्हॅलंट, S फॉर सोल्यूट, अगेन W फॉर वेट, S फॉर सोल्यूट, इंटू 1 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. तर ते आपण कॅपिटल V मध्ये डिनोट करायचं किंवा एक्सप्रेस करायचं. सो वी हॅव द फॉर्म्युला N इज इक्वल टू WS डिवायडेड बाय ES इंटू 1 डिवायडेड बाय V. ओके. 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या, कॉन्सन्ट्रेशन आणि नॉर्मॅलिटी. त्या समजलं नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. हे 2 कन्सेप्ट लिहून घ्या. राईट डाऊन द कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही 12th ला हे डिटेल शिकलेले आहेत, आपल्याला फक्त कन्सेप्ट पाहायचे आणि त्याचा फॉर्म्युला, कारण की तुम्हाला हे न्यूमेरिकल साठी लागणार आहे मोल फ्रॅक्शन मध्ये. राईट डाऊन द अगोदर टॉपिकचं हेडिंग टाका इथून, मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री. राज आहे का? राज बोत्रे? नाही, मी सांगितलं त्यांनी आन्सर. कोळी आर्यन आहे का? आर्यन कोळी, कोळी आर्यन. Yes, ma'am. कोण कितवा टॉपिक चालू आहे बाळा आपला? टॉपिक कितवा चालू आहे? दुसरा, तिसरा? हॅलो आर्यन आहे का? आर्यन, Yes. आपला टॉपिक कोणता चालू आहे, कितवा चालू आहे म्हणते मी, नंबर काय आहे टॉपिकचा? कितवा टॉपिक चालू आहे आपला? हॅलो, 5वा. बराच वेळ लागतो सांगायला. हा, किती टॉपिक कंप्लीट झाले आपले? 4. 4. मुलींना माहिती आहे, मुलांना विचारायचं होतं. ठीक आहे, आता मुलींनी सांगितलं आन्सर. नेक्स्ट 5वा टॉपिक म्हणून हेडिंग टाका, मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री. किती मार्क्सचा टॉपिक आहे तुमच्याकडे? कोर्स स्ट्रक्चर आहे पहा, त्याच्यामध्ये 9. लिहा तिथं कोपऱ्यामध्ये 9 मार्क्स. लिहिलं? त्याच्या खाली सिलेबस लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा आणि नंतर सिलेबस लिहित बसा. टेक द स्क्रीनशॉट.
घेतला का स्क्रीनशॉट? Yes, ma'am. Next, write down the definition. मॅडम हम्म, सिव्हिलची पीपीटी शेअर केली का लिंक वर? कशाची? सिव्हिलची सिव्हिलची सिव्हिल चॅप्टर. पाहिलं का Third. तुम्ही सुगंधी? हा पाहिलं का? मिळालं का तिथं? मग आहेत का नाही ते आन्सर सांगा. चेक करते मॅडम. मग अगोदर चेक करायचं, नंतर प्रश्न करायचा केलेत का, आहे किंवा नाही म्हणायचं नंतर. फ्युअल होऊन आपले बरेच दिवस झाले. आहे का? पाहिलं का अर्चना? टेक द डेफिनेशन, द अमाउंट ऑफ. डेफिनेशन घ्या आणि डायरेक्ट फॉर्म्युला लिहा. नंबर ऑफ मोल्स. केले का चेक? मॅडम सॉरी, मेटल्सची नाही आहे हो, अलॉयस आणि मेटल्सची नाही आहे पीपीटी. सिव्हिल चुकून म्हटलं. झालं का रे लिहून? नेक्स्ट नॉर्मॅलिटी नंतर बोलू आपण सुगंध. आधी मध्ये असे क्वेश्चन विचार नाही, पीपीटी दिले का, एमसीक्यू दिले का, काय लास्टला विचाराय सगळे क्वेश्चन, काय ते डाऊट. याच्याबद्दल काय डाऊट आहे का विचारा. कॉन्सन्ट्रेशन बद्दल हे कळालं का तुम्हाला? येस मॅम. हा, मध्ये आता काही असं विचारायचं नाही डिस्टर्ब होण्यासारखं, लिंक जाईल असं. नेक्स्ट Okay, ma'am. नॉर्मॅलिटी विचारलं. नॉर्मॅलिटी लिहून झालं का? हे लिहून झालं सगळ्यांचं? येस येस आता मॅम. पुढं नेक्स्ट नॉर्मॅलिटी. टेक द डेफिनेशन अँड बोथ द फॉर्म्युलेज. Is it over? 1 minute. Complete ma'am. Okay. Next. इक्विव्हॅलंट वेट. ओके, आता इक्विव्हॅलंट वेट कसं फाइंड आउट करतो आपण, कारण आपण इथं काय सांगितलेलं आहे नॉर्मॅलिटी मध्ये, तर नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट. ठीक आहे, तर आता इक्विव्हॅलंट वेट कसं फाइंड आउट करायचं, तर जे तुमचं मॉलिक्युलर वेट आहे डिवायडेड बाय व्हॅलेन्सी किंवा बेसिसिटी किंवा ऍसिडिटी, या तिन्हीपैकी एक फॅक्टरने आपण काय करतो, मॉलिक्युलर वेटला डिवाइड करतो. ठीक आहे, आता मॉलिक्युलर वेट कसं काढायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मॉलिक्युलर वेट जर फाइंड आउट करायचं असेल सगळ्यांना, तर मी तुम्हाला एक सोडवायला देते. CH4 चं मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करून मला सांगा किती येते. फाइंड द मॉलिक्युलर वेट ऑफ CH4. आणि जे विद्यार्थी सांगेल आन्सर त्याने सांगायचं का कसं केलं, ते कसं फाइंड आउट केलं. 16. कार्बनचा मॉलिक्युलर मास 12 आहे आणि 16 नाही, 16 येते. आणि हायड्रोजनचे 4 ऍटम्स आहेत, एकाचं 1 आहे, 4 चे 4, 12 + 4 = 16. बाकीच्या विद्यार्थ्यांचा आलं का आन्सर? येस मॅम. ठीक आहे. मुलांमध्ये सुजित शिंदे आहे का? D62. येस मॅम. हा, C2H6 चं मॉलिक्युलर वेट तुम्हाला फाइंड आउट करायचं. सुजित, C2H6
C2H6 चं तुम्हाला मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करायचं आहे का सुजित? हॅलो, नेक्स्ट शिंदे ऋतुराज D61. Yes, ma'am. हा, फाइंड आउट द मॉलिक्युलर वेट ऑफ C2H6. 30, ma'am. किती? 30. कसं काढलं? कॅल्क्युलेशन करून सांगा. 2C कार्बनचं 24 आणि हायड्रोजन 6. 24 + 6 30. ओके, नेक्स्ट शिंदे अथर्व. अथर्व शिंदे आहे का? D60. शिंदे अथर्व. नेक्स्ट आदित्य सरडे D58. 59. शिंदे ऋतुराज, हा त्यांनी सांगितलं D59 आहे का? D59. दत्तात्रय शेजर. नंतर पिसे अनिल. Yes, ma'am. फाइंड आउट द मॉलिक्युलर वेट ऑफ CaCO3. Repeat, ma'am. CaCO3. CaCO3. Am I audible? ऐकू आलं का? Yes, ma'am. हा, फाइंड आउट द मॉलिक्युलर वेट. बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण फाइंड आउट करायचं, पण आन्सर विचारणार आहे फक्त अनिल पिसेंना. आले का आन्सर? येस मॅम. किती मुलांमध्ये मुलांचं किती आलं आन्सर? कुणाला विचारला प्रश्न? अनिल पिसे आलं का आन्सर? अनिल, हॅलो. Ma'am, 100. बाकी मुलींचं किती आले? 100. ओके, मुलांमध्ये कोणी एक्सप्लेन केलं? माळी सुहास आहे का? सुहास माळी सुहास. Yes, ma'am. Explain how it get the 100. तुमचे किती आले सुहास माळी? Ma'am, I don't getting. Repeat, please. How to calculate? I didn't calculate it. It is calculated by the girls. I calculated the molecular weight of H2 and methane. तुम्हाला त्यावरून समजलं नाही का H2 वरून कसं करायचं ते? CaCO3 नाही काढलेलं मी, मुलींनी काढून सांगितलं आन्सर. ते तुम्हाला सोडवायला दिलेलं होतं. H2 चं काढता का माळी सॉस? H2 चं काढा आधी, म्हणजे तुम्हाला जमेल त्याचं काढायला. आहे का सुहास माळी? हॅलो. Yes, ma'am. Try कर. H2 चं काढा अगोदर, मला सांगा H2 चं काढून. सुहास मग अशी विचारलेलं की H2 चं मॉलिक्युलर वेट कसं काढलं ते समजलं का? सगळ्यांना विचारलेलं ना त्यावेळेस, तुम्ही नाही समजलं का म्हणाला नाही? मॅम मी लास्टला विचारणार होतो. H2 चं मॉलिक्युलर वेट का? मुलींमध्ये कोण H2 चं मॉलिक्युलर वेट काढायचं ते समजलं नाही का तुम्हाला? हॅलो. गेटिंग बट अनदर नो गेटिंग. त्यासाठी ॲटॉमिक नंबर पाठ असावे लागतात. ते 12वीत पाठ करायचे असतात. 11-12वी मध्ये पाठ केले तर तुम्हाला मॅम हा. D60 बोलतोय अथर्व शिंदे. मॅम मी PC वर बघत होतो, मी टाईप करतो मॅडम, तुम्ही वेटिंग रूम मध्ये पाठवलं. आता आला ना मग? हा, मी माझ्या भावाचा मोबाईल घेऊन जॉईन झालोय. आता विचारू शकताय ते परत आपण डिस्कस. हा ठीक आहे. अथर्व, कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर वेट ऑफ MgCO3. अथर्वच ना?
येस मॅम. MgCO3 चं मला मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन टू यू. ओके मॅम, मी कॅल्क्युलेट करतो 1 मिनिट. आणि मुलींमध्ये अथर्व MgCO3 कॅल्क्युलेट करून सांगतील. मुलींमध्ये CaCO3 चं मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट केलंय कोण सांगेल मला? कॅन आय मॅडम? येस ऑलवेज. सीचं ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक मास 40 आहे आणि सी म्हणल्यावर 40 इंटू CaCO3 ना. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. Caचं 40 आहे, कार्बनचं 12 आहे आणि ऑक्सिजनचं 18 आहे. 18 म्हणजे 3 मॉलिक्युल्स आहेत. 8 इंटू 3 24 आणि यांची सम केली की मॉलिक्युलर मास येते. किती येतं? आन्सर किती येईल? किती आला आन्सर अर्चना? मॅम एक mg. मिनिट. हा ओके. 1 मिनिट अथर्व, मी तुम्हाला विचारते. CaCO3 डिस्कस झाले की मी तुम्हाला विचारते MgCO3. नंतर मुलींमध्ये दुसरं कोण सांगेल? हा अर्चना, आन्सर किती आलं लास्टला? फायनल आन्सर 76 आले मॅडम. CaCO3 चं कसं काय? नो, इट इज नॉट अ करेक्ट आन्सर. मुलींमध्ये दुसरं कोण सांगेल? मॅडम CaCO3 चं 40 प्लस 12 प्लस 60 इंटू 3 इज इक्वल टू 100 येते. 100 येते मॅडम. कसं काढलं अर्चना? अर्चना तुम्ही कसं काढलं? Caचं मॅडम ॲटॉमिक नंबर 40. माझं नाव ऑक्सिजन. हॅलो. हा अर्चना सांगा तुम्ही. अर्चना 1 मिनिट. हा माझा ऑक्सिजनचा मी ॲटॉमिक नंबरच अर्चना पोद्दार. अर्चना पोद्दार 1 मिनिट. सुगंधी. अर्चना पोद्दार तुम्ही सांगा. Caचा ॲटॉमिक नंबर मॅडम 40, कार्बनचा 12 आणि प्लस 60 इंटू 3 करायचं इज इक्वल टू 100 येते. त्यासाठी ॲटॉमिक नंबर तुमचे पाठ पाहिजेत तरच तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. दॅट रिक्वायर्स द प्रॅक्टिस ओनली. तुमचे जर ॲटॉमिक नंबर पाठ नसतील तर तुम्ही नाही कॅल्क्युलेट करू शकत आणि तुम्हाला कधीच समजणार नाही. मी 10 वर्ष जरी शिकवत राहिली तुम्हाला कसे कॅल्क्युलेट करायचे तरीही समजणार नाही. त्यासाठी ॲटॉमिक नंबर पाठ करा. जसे माझे 2-4 एलिमेंट्सचे आहेत, माझे पण पूर्ण पाठ नाहीत. जेवढे माझे 2-4 एलिमेंट्सचे जे गरजेचे तेवढेच पाठ केलेले तेवढेच माहिती आहेत मला सुद्धा. जेवढे तुम्हाला लागतायत इम्पॉर्टंट वाटतंय तेवढे तुम्ही पाठ करू शकता. पूर्ण टेबल काय पाठ करायला कोणी सांगितलेलं नाही तुम्हाला. कुठले लागतात ते माहिती आहे तुम्हाला. केमिकल जे डोळ्यासमोर आपल्या सारखे येतात इथं तुमच्या डोळ्यासमोर पण आहेत तेवढे सफिशियंट आहेत पाठ केले तरी. त्याचे ॲटॉमिक नंबर तुम्हाला हायड्रोजनचा पण माहिती नसतोय, ऑक्सिजनचा बी माहिती नसते, त्यामुळे तुम्हाला H2O सुद्धा मॉलिक्युलर वेट काढता येत नाही. ॲटॉमिक नंबर पाठ करायचे असतात ते 8वीतच सांगितलेले असतात. पिरियोडिक टेबल तुम्हाला किती मध्ये शिकला तुम्ही? 8वी मध्ये शिकले की नाही? 8वी 9वीत आवर्त सारणी त्यावेळेसच एलिमेंटचे ॲटॉमिक अनुअंक परत काय मराठीमध्ये काय काय वर्ड्स होते तर ते त्यावेळेसच पाठ करायचे असतात. हायड्रोजनचं किती, ऑक्सिजनचं किती. मी त्यावेळेस 9वी मध्ये आम्हाला होता. आमच्या वेळेस 9वीला आवर्त सारणी होती त्यावेळेस मी पाठ केलेले ठराविक 20 ते 25 एलिमेंटचे पाठ केलेले होते. तेच अजून उपयोगी पडत आहेत. नेक्स्ट आता मुलांमध्ये कुणाला दिलेलं क्वेश्चन MgCO3 चा? अथर्व शिंदे ना? हा 84 मॅम. ओके, कसं कॅल्क्युलेट केलं सांगा? मॅग्नेशियमचं मॉलिक्युलर मास घेतलं ते आलं 24. त्यानंतर कार्बनचं घेतलं ते आलं 16 आणि ऑक्सिजनचं 18. ऑक्सिजनचे 3 आहेत. 18 की 18 18 2 असं करून 72 आलं त्याचे आणि वेट 54 आलं आणि 54 ऍडिशन केल्यानंतर 84 आलं. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12. 12 बरोबर आहे ते. नंतर त्याच्या दुप्पट झालं 24. ठीक आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. 6च्या दुप्पट किती झालं अथर्व? 12. ठीक आहे. 24 अधिक 12. आता चुकलं तुमचं थोडं ऑक्सिजन मध्ये. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर सांगा मला. ऑक्सिजनचा 9. 8 आहे. 16 8 आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. मग 8च्या दुप्पट त्याचं ॲटॉमिक नंबर 8 असेल तर त्याच्या दुप्पट त्याचं मॉलिक्युलर वेट घ्यायचं. मग 8च्या दुप्पट किती झालं? 16. आता इथं पहा 16 गुणिले 3 किती आलं? 16 48 मॅम. 48. मग 48 अधिक 12 अधिक 24 किती आलं? 84. 84. ठीक आहे. आता 84 हे काय झालं तुमचं मॉलिक्युलर वेट. व्हेरी गुड अथर्व. अशी एनर्जी पाहिजे बघा. अथर्वला मी लगेच वेटिंग रूम मध्ये टाकलं, लगेच त्यांनी रिस्पॉन्स दिला.
जर तुम्ही असेल तर तुम्ही असं रिस्पॉन्स देऊ शकता. अशा विद्यार्थ्यांची गरज आहे. नाहीतर तुम्हाला वेटिंग रूम मध्ये जर टाकलं तर तुम्ही अजूनच खुश होताय. बरं झालं म्हणताय निवांत, आहे की नाही? व्हेरी गुड. मॅडम हा, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे का 16 आहे? मला कन्फ्युज व्हायला लागले. हॅलो, पाठवते. हा, ॲटॉमिक नंबर जे आहेत, ठीक आहे, ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट आपण मॉलिक्युलर वेट मध्ये घेणार आहेत. कारण मॉलिक्युलर वेट काढायचं म्हणलं मॉलिक्युलर वेटची सम करावी लागेल सगळ्यांची. समजा आता ग्रुप आहे आपला, सगळे ग्रुप जर आपल्याला तुमच्या क्लासमध्ये 63 आपण स्टुडंट सांगतो, 63 मग आपण प्रत्येकाला कन्सिडर केले. मग समजा तिथे MgCO3 आहे, MgCO3 मध्ये आपल्याला प्रत्येकाला कन्सिडर करावं लागेल. MG ला कन्सिडर करायचं, कार्बनला कन्सिडर करा, ऑक्सिजनला कन्सिडर करा. आता यांचे मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर वेट आपल्याला माहिती नाही. आपल्याला एक कन्सेप्ट माहिती की ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट त्याचं ॲटॉमिक मास असतं. मी ॲटॉमिक वेट नाही म्हणत, मी काय म्हणते, ॲटॉमिक नंबरच्या डबल त्याचं काय असतं, मॉलिक्युलर मास असतं. ठीक आहे, ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट त्याचं मॉलिक्युलर वेट असतं, मॉलिक्युलर मास असतं. मग आता Mg आहे, Mgचा ॲटॉमिक नंबर असतो 12, कॅल्शियमचा असतो 20. आता मध्ये कोणी बोलू नका. कॅल्शियमचा असतो 20, मॅग्नेशियमचा असतो 12, कार्बनचा असतो 6, ऑक्सिजनचा आहे 8, नायट्रोजनचा असतो 7. ठीक आहे, कार्बन. नंतर क्लोरीनचा असेल 17. तर हे काही ठराविक झाले. ठीक आहे, आता नंतर याच्यामध्ये तुम्ही ॲटॉमिक नंबर माहित करून घेतले. आता त्याच्यात फक्त डबल करत जायचं. ॲटॉमिक नंबर मॅग्नेशियमचा 12 होता म्हणून मी ते 24 घेतलं. कार्बनचा 6 होता म्हणून त्याच्या डबल 12 लिहायचं लगेच प्लस. आणि प्लस ऑक्सिजनचा 8 असतो, त्याच्या दुप्पट 16. पण किती आहेत तिथं 3 आहेत म्हणून 16 गुणिले 3. समजा MgCO4 असेल तर किती ने गुणायचं, 4 ने ऑब्विसली, कारण 4 ऑक्सिजन आहेत. म्हणून या सगळ्यांची परत काय करायची, सम करायची. समजलं का आता सगळ्यांना? सुहास माळी आहे का? येस मॅम. सुहास समजलं कसं कॅल्क्युलेट केलं ते? येस मॅम. हे आता काय आपल्याला शिकवायला, हे आपल्या सिलेबसला नाही मॉलिक्युलर वेट कसं काढायचं. नंतर ती बेसिक कन्सेप्ट पर्यंत तुमचं काय 0 लेवलला क्लिअर झालेली आहे. ऑनलाईन असल्यामुळे तुमचा दोष नाही त्याच्यामध्ये. ऑनलाईन असल्यामुळे तुमचं अजिबात काहीच क्लिअर नाही. तुम्हाला एक ॲटॉमिक नंबर सुद्धा पाठ नाहीत मुलांना, कॉमन सगळ्यांना. कुणालाच बरे थोड्या 2-4 मुली सोडल्या आणि प्रथमेश केशव जरा 2-4 मुलं ऍक्टिव्ह. त्याच्यामध्ये आता अथर्व पण आहे, अथर्व पण ऍक्टिव्ह असं मला लगेच जाणून आलं. तर 2-4 मुलं जर सोडली तर त्यांचं अजिबात बेसिक क्लिअर नाही, 0 लेवलला क्लिअर आहे. त्या लोकांना हायड्रोजन, कार्बन काय माहिती नाही. स्पेलिंग मिस्टेक सुद्धा पेपरमध्ये बरेच आहेत. तर त्यांनी खरंच गरज आहे अभ्यास करण्याची, नाहीतर तुमचे एक सुद्धा सब्जेक्ट तुमचा क्लिअर होणार नाही. सगळे तुम्ही फर्स्ट सेमिस्टर घेऊन सेकंड सेमिस्टरला बसाल, सगळे 6-12 सब्जेक्ट घेऊन बसावं लागेल. CS सुद्धा निघणार नाही तुमचं. तर अभ्यास करण्याची खूप गरज आहे तुम्हाला. आणि नसेल तुम्हाला, मला तर वाटते तुम्हाला स्वतःला जोपर्यंत गरज वाटणार नाही, वाटेल इंजिनिअरिंग आपल्या ह्याचे सेमिस्टर 1 झाल्यानंतर, त्याचा रिझल्ट लागल्यानंतर, मग नंतर तर तुम्हाला गरज वाटणारच आहे. मला भविष्यात जे जाणवते ते मी तुम्हाला आधीच सांगते. ठीक आहे, आता मॉलिक्युलर वेट सगळ्यांना समजलं का कसं काढलं जातं? येस मॅम. हे लिहून ठेवा कुठं तर, समजले तोपर्यंत, परत विसरत असते. नोटबुक मध्ये लिहून ठेवलं तरी चालेल. ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट मराठीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, तुम्हाला जसं समजतंय ते लिहा. तुम्ही कसं लँग्वेज मध्ये लिहिताय ह्याला फरक पडत नाही. तुम्ही कसं समजून घेताय, कोणत्याही लँग्वेज मध्ये नॉलेज मिळवू शकताय. मराठी, इंग्लिश, हिंदी, लँग्वेज इज डझंट मॅटर, नॉलेज इज अ मॅटर. मग ते तुम्ही कोणत्याही लँग्वेज मध्ये एक्सप्रेस करा, मराठीत करा, हिंदीत करा, इंग्लिशमध्ये करा. ठीक आहे, मोलॅरिटी लिहून झालं नाही, एक्सप्लेन केलं नाही बहुतेक. इक्विव्हॅलेंट वेट कशा आले आपण, हे नाही, इक्विव्हॅलेंट वेट. आता पहा, इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे, मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय व्हॅलेन्सी किंवा बेसिसिटी किंवा ऍसिडिटी. तर आपल्याला इक्विव्हॅलेंट वेट काढायचं. ठीक आहे, आपल्याकडे काही केमिकल्स आहेत, चार्ट मध्ये दिसतात ना सगळ्यांना केमिकल्स? येस मॅम. ओके ओके ओके. सो सी, नेम ऑफ द एलिमेंट आपल्याला दिले CaCO3, MgCO3, CaCl2, नंतर HCl दिलेला आहे, H2SO4 आहे, AgNO3. आता याचे आपण काय करूया, मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करूया. आता इथं साईडला जे दिलेले ॲटम्स हे लिहून घ्यायचे, म्हणजे हे सगळं तुम्ही लिहून घ्यायचे. तर हे याचे ॲटॉमिक नंबर जेवढे हे लागणार आहेत सगळे बेसिक एवढे, तर हे तुम्हाला ॲटॉमिक नंबर हे पाठ करून ठेवायचे.
ॲटॉमिक नंबर आता हे त्याचे मॉलिक्युलर मास आहे त्याच्या दुप्पट, त्याच्या हाफ तुम्ही इथं लगेच स्लॅश देऊन लिहू शकता. इथं 12 लिहू शकता, इथं 16 लिहू शकता, ऑक्सिजनचं इथं स्लॅश द्यायचा आणि 8 लिहू शकता. तर हे काय त्याचे ॲटॉमिक नंबर, कार्बनचा 6 ॲटॉमिक नंबर आहे, क्लोरीनचा 17 आहे, तसंच फ्लोरीनचा 9 आहे. नंतर आता इथं पहा, जे तुमचं ॲटॉमिक मास असतं ते मोर दॅन द डबल असतं किंवा मॉलिक्युलर वेट जे आहे मोर दॅन द डबल किंवा इक्वल टू डबल असतं. ओके, तर फर्स्ट तुम्ही CaCO3 कॅल्क्युलेट केलेलं आहे, समजलं तुम्हाला. MgCO3 पण समजलेलं आहे. आता CaCl2 कोण डिस्कस करेल मुलांमध्ये? मुलांचं खूप 0 लेवलला बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत, 0 लेवलला. मुलांमध्ये कोणतरी एक्सप्लेन करेल, मी नाव घेते. तुषार निकम आहे का? निकम तुषार, हा, बघूनच एक्सप्लेन करायचे, काय अवघड नाही एवढं. CaCl2 चं मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट केलंय पुढे दिसतंय तुम्हाला, समोर आहे तुमच्या, फक्त डिस्कस करायचं, एक्सप्लेन करायचं. सांगा सांगा तुषार. तुषार जास्त वेळ नाही आपल्याकडे, दिवसभर आपल्याला बोलायचं नाही, गप्पा मारत बसायचं नाही. चा ॲटॉमिक नंबर आहे 40 मॅडम. नाही, त्याच्या हाफ आहे, ते त्याचं मॉलिक्युलर वेट आहे, त्याच्या हाफ कर. हा 20 आहे. ओके, 20 नेक्स्ट प्लस स्पेशियल आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. 17च्या डबल 35.5. हा, आणि इज इक्वल टू, थांबा टोटल मॅडम करतो. करा कॅल्क्युलेट सांगा. हा, किती आला आन्सर? किती आलं तुषार? थांबा मॅडम. कॅल्सी नाही का जवळ? मॅथचं लेक्चर नव्हतं का आज? नाही मॅडम जवळ. कॅल्सी कशाला लागतोय? 40 अधिक 2 किती झालं? 42. ते तसं 2 ऍड करायचं नाही. 35 गुणिले 5, 35 गुणिले 2 करा. 35.5 गुणिले 2 35.5. 70 आणि 71. 71 अधिक 40 किती? 71 अधिक 40 17 अधिक 40 101 आणि पॉइंट 101 आणि 1. हा, 101.1. 101.1. 111 येते मग. 111. 111. ओके, 111.1. हा. आता HCl पण करू काय? तुम्ही ना करू, दुसऱ्या कोणाला तर सांगते. मुलांमध्ये प्रथमेश जमदाडे आहे का? D20. प्रथमेश जमदाडे, हा. AgNO3 च सांगा. 1 मिनिट. आपल्याकडे 3 एलिमेंट आहेत. पुढं 3 एलिमेंट, पुढं करून सांगा मॅडम डायरेक्ट आन्सर. नाही, एक्सप्लेन करायचं. केलेलं आहे, ठीक आहे, करून ठेवलेलं आहे मी चाट. एक्सप्लेन करायचं तुम्हाला. एक्सप्लेन करता आलं पाहिजे ना, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, त्यासाठी विचारत असते मी प्रश्न. बाकी त्यामाग काय हेतू नाही. 111, ठीक आहे, ओके. तुषार, हा, येस मॅडम. फक्त एक्सप्लेन करायचे. हा, सांगा.
एजचा ऍटॉमिक नंबर आहे 84. काय ते किती येते 54. 108 54 आणि बरोबर प्लस 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 14. 14 कुठून आलं? 14 कुठून आलं? एनओचा ऍटॉमिक नंबर आहे. एनओचा का एनचा? एनचा. किती? आणि ती थ्राइस ओचा थ्राइस 3 इंटू 16 ह्याचा ऑक्सिजन किती आलं? आणि इज इक्वल टू थांबा मॅडम करतो. बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण कॅल्क्युलेट करून सांगायचं, फक्त सांगायचं नाही, कॅल्क्युलेट करायचं. - 170 येते मॅडम. मुलींचं किती आलं? 170. ओके. नेक्स्ट H2SO4. आता मुलींमध्ये कोण सांगणार आहे? हँड रेज करा. एकच विद्यार्थीने येते का? फक्त एका मुलीला येते? दोन मुलींना येते फक्त. बाकीच्या मुलींना एक्सप्लेन करता येत नाही का बघून पण? रोहिणी बागल आहेत का? बागल रोहिणी. Yes, ma'am. Explain how we can calculate the molecular weight of H2SO4. H2SO4. H2चे 2 मॉलिक्युल आहेत. एका मॉलिक्युलचं एक असतं. हा बरोबर. पुढे Hचं मॉलिक्युलर वेट हे मॉलिक्युलर मास 32. बरोबर. 32 प्लस 34 झालं. आणि ओचे 4 मॉलिक्युल, ऑक्सिजनचे 4 मॉलिक्युल आहेत. एकाचे 16 असते, 4चे एकाचा ॲटॉमिक नंबर, एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 16. ॲटॉमिक नंबर 8. आता कन्फ्युज व्हायचं नाही. आणि मॉलिक्युलर वेट 16 आणि ॲटॉमिक नंबर 8. ओके. प्लस इज इक्वल टू 2 + 1 सॉरी 2 × 1 2 × 1 प्लस 32. सल्फरचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 16. नाही सल्फरचा 16, ऑक्सिजनचा 8. ठीक आहे, करा कॅल्क्युलेट आणि आन्सर सांगा. 97. 98. 98 मॅम. 98 का 97? 98. ओके आदित्य. ओके 98. ठीक आहे. ठीक आहे, आता वरचे आपण सगळे कॅल्क्युलेट केले. समजलं आता तुम्हाला मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट केलं जातं? ओके. आता त्याच्याच रिस्पेक्टिव्ह तुम्हाला इथं त्याची व्हॅलेन्सी दिलेली आहे किंवा बेसिसिटीच म्हणतात त्यालाच, आणि त्यालाच ऍसिडिटी पण म्हणतो आपण. ऍसिड असेल तर ऍसिडची व्हॅलेन्सी जी आहे त्याला ऍसिडिटी म्हणायचं. बेस असेल तर बेसची जी व्हॅलेन्सी असेल तर त्याला बेसिसिटी म्हणायचं. एकालाच नाही म्हणत आपण. म्हणजे एक एलिमेंट आहे HCl, त्यालाच त्याचीच व्हॅलेन्सी, त्याचीच ऍसिडिटी, त्याचीच बेसिसिटी असं नाही. HCl कोण आहे? ऍसिड आहे. मग ऍसिडची ऍसिडिटी असणार. NaOH बेस आहे, मग बेसची बेसिसिटी असणार. NaOH ची ऍसिडिटी नसणार आहे. समजलं? येस मॅम. आता ते बेसिसिटीने आपण त्याला डिवाइड करणार आणि त्याचं इक्विव्हॅलेंट वेट आपण फाइंड आउट करणार. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला. आता इथपर्यंत तुम्हाला बात झालं मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट मला अजूनही माहिती आहे की 5 ते 6 विद्यार्थ्यांना कळालेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचं 0 लेवलला समजलेलं असणार आहे. 2-3 दिवसांनी ज्यावेळेस मी विचारणार तुम्हाला तर त्यावेळेस तुम्ही म्हणणार आहे आम्हाला त्यावेळेस समजलेलं नव्हतं मॅडम. तर तुमच्याकडून अपेक्षित हे आन्सर आहे ते मला माहिती झालेलं आहे. ठीक आहे, जे राहिले मॉलिक्युलर वेट इथपर्यंत बास करूया आपण. त्याच्यानंतर तुम्हाला इक्विव्हॅलेंट वेट कसं फाइंड आउट करायचं ते मी सांग. तर इथं आपण थांबूया. रिमेनिंग पार्ट वी विल सी ऑन द नेक्स्ट लेक्चर.
युटीचा सिलेबस असेल फ्युअल, फ्युअल असेल. ठीक आहे, गॉट इट. येस मॅम. कधी आहे पेपर. आणि इकडे लक्ष द्या, तुम्हाला फक्त एकच रिस्पॉन्स आहे. म्हणजे तुम्ही जे 4-4 वेळा, फॉर एक्झाम्पल किरण बाबर, जे 5-5, 6-6 वेळा तुम्ही पेपर सेंड केलेला, तुम्ही एकदाच पेपर सेंड करू शकणार आहे. त्यामुळे आता त्या भ्रमात राहू नका की पहिल्या वेळेस तुम्हाला आन्सर मिळून जातील ग्रुपमध्ये आणि दुसऱ्या तिसऱ्या वेळेस तुम्ही मॅक्झिमम त्याला आन्सर काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. एकच रिस्पॉन्स असेल, दुसरा रिस्पॉन्स तुमचा कुठल्याच मेलने सबमिट होऊ शकणार नाही. समजलं का सगळ्यांना? एकच पेपर व्यवस्थित सोडवायचा आणि सबमिट करायचं. गॉट इट. येस मॅम. मॅडम काय अडचण आहे का? बोला. हा तेच अलॉजी पीडीएफ हे करा मॅडम. पीपीटी सुगंधी. हा पीपीटी सॉरी. हा करते मी शेअर. लेक्चर झाले की आता शेअर करते. ठीक आहे. ऑप्शन नंबर 9 absent. absent. 45 absent. 50 absent. 52 absent. Okay. The absent numbers are 9, 19, 45, 50 and 52. These are the absent numbers. Okay, we will stop here now.